सर, उद्या धुळवड आहे आणि धुळवडीच्या अनुषंगाने पोलीस वाहतूक विभागाकडून कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते? सर्वप्रथम मी होळी पौर्णिमा आणि धुलिवंदनच्या सर्व पुणेकरांना शुभेच्छा देतो. उद्या पुणे शहर वाहतूक शाखेमार्फत शहराच्या हद्दीमध्ये एकूण 30 ठिकाणी आपण ड्रंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी आयोजित करीत आहोत. त्याचप्रमाणे शहरातील विविध कार्यक्रम आणि जे धुळवडीचे कार्यक्रम आहेत त्याच्याकरताही आपण बंदोबस्त नियोजित केलेला आहे. पुणे शहर वाहतूक शाखेचे अंदाजे 850 अधिक अंमलदार आणि अधिकारी हे 24 तासाकरता ग्राउंडवर तैनात असणार आहे. सर, उद्या जे मद्य पिऊन गाडी चालवतील त्यांच्यावर नेमकी काय कारवाई केली जाणार आहे किंवा काय दंड आकारला जाणार त्यांच्याकडून? जे कोणी मद्य पिऊन वाहन चालवताना मिळून येतील अशा वाहन चालकाचं वाहन तात्काळ जप्त केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित वाहन चालकांना बुधवारी म्हणजे दिनांक 4 मार्च रोजी वाहतूक शाखा येथे समुपदेशन आणि मार्गदर्शनाकरिता बोलवलं जाणार आहे आणि त्यांचा खटला तात्काळ माननीय न्यायालयाकडे शिक्षा करण्यासाठी पाठवला जाणार आहे. अच्छा, उद्या सुट्टी असणार आहे, सार्वजनिक सुट्टी, आणि या ठिकाणी याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन, कॉन्सर्टचं आयोजन करण्यात येते. नागरिकांना काय सांगाल? निश्चित ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणचा रूटची थोडंसं गुगलमार्फत किंवा टॉमटॉममार्फत पाहणी करून आपण त्या ठिकाणचं कंजेशन पाहून जर का वेळेची निवड केली तर आपल्याला जास्त वेगात पोचता येऊ शकेल. त्याचप्रमाणे खाजगी वाहनं वापरण्याऐवजी जर आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला, विशेष करून PMPL आणि मेट्रोचा जर वापर केला तर आपल्याला रहदारी सुरळीत ठेवण्याकरता वाहतूक पोलिसांना सहकार्य करता येईल. सर, सध्या थकीत चलनावरून संभ्रम पाहायला मिळतोय, तर एकंदरीतच किती थकीत चलन आहे सध्या वाहतूक विभागाकडे गेन करण्यासाठी आणि आतापर्यंत किती मिळवले? आपल्याकडं अंदाजे 450 करोडच्या आसपासची चलन आहे. ते 2017 पासूनची थकीत चलन आहेत. आपण 26 फेब्रुवारीला नोटीस पाठवलेली आहेत आणि त्या नोटीस पाठवल्यानंतर 4 दिवसामध्ये जवळजवळ 3,13,00,000 रुपयाच्या आसपासची तडजोड रक्कम वाहतूक शाखेकडे जमा झालेली आहे. आणि बाकीची करायला किती वेळ लागेल? पुढील दिवसामध्ये सुद्धा हा ड्राईव्ह कंटिन्यू चालत राहणार आहे. 30 दिवसाची आपण अवधी दिलेली आहे आणि निश्चित त्याच्यानंतरची पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. उपक्रम काही यासाठी राबवण्यात याच्यावरती विशेष उपक्रम असा नाही, परंतु आपल्या मार्फतीनं मी सर्वांना आवाहन करेन की आपल्या वाहनावर असलेलं तडजोड शुल्क आहे ते तात्काळ ऑनलाईन लिंकद्वारे आपल्या नजदीकच्या वाहतूक शाखेकडं भेटून आपण जमा करू शकता आणि वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्याकरता सहकार्य करू शकता. सर, एक शेवटचा प्रश्न की तुम्ही गुगलची टाईप करताय स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट संदर्भात, तर त्या संदर्भात काय सांगा? हो, आम्ही ट्रॅफिकवर नावाचं एक ॲप आणि सॉफ्टवेअर गुगल आणि लेफ्टन इंडिया यांनी आपल्याला डेव्हलप करून दिलेलं आहे. त्याच्या मार्फतीनं आपण जे अलर्ट येतात त्या अलर्टवर पोचून त्या ठिकाणचं जे स्लो डाऊन झालेलं आहे तो सध्या काढत आहोत. आपण त्याचं मॉनिटरिंग राऊंड क्लॉक 24 आवर्स आपल्या कंट्रोल रूममधून केलं जातं आणि ज्या ठिकाणी आपल्याला स्लो डाऊन दिसेल त्या ठिकाणी तात्काळ पेट्रोलिंग पाठवली जाते आणि त्या ठिकाणचं कोणत्या कारणामुळे ते झालेलं आहे त्याचाही आपण ॲनालिसिस करत आहोत आणि याचा उपयोग आपल्याला भविष्यातील ट्रॅफिक मॅनेजमेंट करता निश्चित होईल. थँक्यू.